नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी. खरं तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 आता रंगात आलेली आहे आणि अर्थातच या निवडणुकीबद्दल जर आपल्याला चर्चा करायची असेल तर या चर्चेमध्ये मराठा हे नाव येणार नाही तर नवलच. खरं तर महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे इतक्या सगळ्या राजकीय पक्षांचा बाजार या निवडणुकीमध्ये लागलेला असताना याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय होता, तो म्हणजे मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टर. आणि अर्थातच ही निवडणूक या जरांगे फॅक्टरच्या भोवती फिरेल, मराठा आरक्षण या प्रश्नाभोवती फिरेल अशी सगळी शक्यता असताना ऐन वेळेला मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. आणि या माघारमुळेच अर्थातच मराठा समाजासमोर काही प्रश्न उभे राहिले. त्या प्रश्नांबद्दलच आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठ्यांनी मतं कुणाला द्यायची हा एक मूळ मुद्दा जरी झाला तरी या मुद्द्याला धरून पार्श्वभूमी असलेले काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सन्माननीय बाळासाहेब सराटे सर. सर नमस्कार. जय शिवराय. सर, सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा आणि वादाचा मुद्दा, जरांगे पाटलांनी माघार का घेतली? म्हणजे असं काय नेमकं कारण होतं, काय पार्श्वभूमी होती, काय घडलं होतं की ज्यामुळे जरांगे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचं ठरवलं? नाही, मुळातच आपल्याला एखाद्या घटनेचा अभ्यास करायचा असेल तर आपण एका नेतृत्वाचा अभ्यास करतोय, परिस्थितीचा अभ्यास करतोय आणि त्या ठिकाणी असलेले तात्कालिक कारणं यांचा अभ्यास करतोय. तर मग याच्यासाठी नेतृत्वाचा अभ्यास करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. तर एक नेतृत्वाचा वर्तणुकीचा अभ्यास केला पाहिजे, त्यांचं सायकोलॉजिकल जे ॲनालिसिस आहे ते केलं पाहिजे. म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टीने पण त्यांचं वर्तन अभ्यासलं पाहिजे. तर मग हे करण्यासाठी जरांगे पाटलांची ओळख जी सगळ्यांना आहे ती साधारण 14 महिन्यापासून आहे. तर मग आपल्याला त्यांच्या पहिल्या दिवसापासूनच्या सगळ्या ज्या स्टेटमेंट्स आहेत किंवा त्यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याचा एक आढावा घ्यावा लागतो. आणि काय होतं की या मीडियाने ना प्रत्येक बाबतीमध्ये आजची बातमी उद्या शिळी होऊन जाते. आणि आज 8 दिवसानंतरची जी बोललं जातं किंवा ज्या चर्चा होतात त्याला 8 दिवसापूर्वीची जी पार्श्वभूमी असते ती कोणी लक्षात घेत नसतं. आज जरांगे पाटलांचा प्रत्येक व्हिडिओ उपलब्ध आहे, त्यांची प्रत्येक भूमिका लक्षात म्हणजे समाजासमोर आहे किंवा ते त्यांचे शब्द उच्चारण्याची पद्धत, नंतर चॅलेंज करण्याची पद्धत किंवा आश्वासनं देण्याची पद्धत, हे सगळ्या गोष्टी आता उपलब्ध आहे आपल्याजवळ. आता तुम्ही पहिल्यांदा बघा की जरांगे पाटलांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे ॲक्सिडेंटली त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटलांना भेटायला शरद पवार साहेब गेले. तर त्या दिवशीपासून जरांगे पाटील हे महाराष्ट्राला माहिती झाली. मग तिथे मोठ्या मोठ्या नेत्यांची जायची, तिथे अहमिका लागली आणि मग जरांगे पाटील एक शक्ती केंद्र बनलं, आंतरवाली एक शक्ती केंद्र बनलं. पण त्या दिवसानंतर जरांगे पाटलांनी काय काय म्हटलेलं आहे तर म्हणजे या मराठा समाजाने मला लेकरू मानलं, मला गोरगरीब मराठ्यांचं कल्याण करायचं आहे, मी आरक्षण देणारच, आरक्षण दिले, मी मेलो तरी चालेल पण मी आरक्षण देणार, अशा अनेक शब्द त्यांनी वापरले. पण ते दर महिन्याला शब्द वापरले तरी मराठा समाजाने विश्वास ठेवलाच त्यांच्यावरती. म्हणजे त्यांच्या प्रत्येक शब्दाला टाईम लिमिट नावाची गोष्ट काही आलीच नाही. जेव्हा जेव्हा टाईम लिमिटचा विषय आला की या तारखेपर्यंत सरकारने दिलं नाही तर मग मी बघा सरकारला काय करतो. तर पहिल्या उपोषणानंतर 40 दिवसाचं दिलं. त्या दिवशी सरकार एक पहिली मागणी जी होती मराठवाड्यापुरती ती मंजूर करायच्या तयारीत होतं. आणि अचानक जरांगे पाटलांनी मागणी बदलली आणि महाराष्ट्र स्तरावर सरसकट कुणबीकरणाची मागणी केली. त्यामुळे पहिले 40 दिवसाचं पण आश्वासन गेलं. मग नंतर तर यांनी 31 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता. 24 डिसेंबर की 31 डिसेंबर त्याच्यावर मीडियाने अनेक दिवस चर्चा केल्या आणि 31 डिसेंबरचा अल्टिमेटमही निघून गेला. मग सरकारने फेब्रुवारीच्या 20 तारखेला विशेष अधिवेशन बोलवलं. मग आता तुम्ही लक्षात घ्या की
जरांगे पाटलाचं पहिलं उपोषण सोडवायला आले तर त्याच्या दरम्यान न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना झाली. म्हणजे सरकारने पहिल्यांदा तिथे काही ना काही कृती केली होती आणि त्या दिवसानंतर 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला. तर शिंदे समितीने बऱ्यापैकी काम केलेलं होतं. आता त्याच्यानंतर मात्र दोन न्यायमूर्ती तिथं आले, मग 2-4 मंत्री आले आणि मग त्यांनी ते उपोषण सोडवलं. म्हणजे पहिल्या उपोषण सोडवायला शिंदेसाहेब आले होते. मला वाटतं 17 सप्टेंबरची तारीख होती ती. दुसरं उपोषण सोडवायला मंत्री आले होते आणि न्यायमूर्ती आले होते. त्यावेळेला महाराष्ट्र स्तरावर शिंदे समितीच्या कक्षा वाढवल्या आणि शोध घ्यायला सुरुवात केली आणि मराठवाड्याचा प्रश्न मागे पडला. त्याच्यानंतरचा अल्टिमेटम दिला 24 डिसेंबर. असं जरांगे म्हणायचे, सरकार म्हणायचे आम्हाला 1 महिना दिला, नाही 2 महिने दिले म्हणून ते 31 डिसेंबर म्हणायचे. पण तिथेच खरं या आंदोलनाचं अपयश सामवलेलं आहे. कारण पहिली जी इंटेन्सिटी होती, जी मागणी होती, जे यश होतं ते पहिल्या आपल्याला म्हणजे त्या दिवशीपर्यंतच होतं. 40 दिवस संपल्यानंतर जे उपोषण झालं आणि ते उपोषण सोडवायला सगळे आले होते, तिथंच आपल्याला पदरात पडण्याची शेवटची संधी आली होती. आता राहिला प्रश्न शक्तीचा. तर मराठा समाज हा संख्येने इतका मोठा आहे हे आपण मराठा क्रांती मूक मोर्चातून सुद्धा दाखवून दिलेलंच होतं. म्हणजे कोणी डाऊट घेत नाही मराठ्यांवर की त्यांची संख्या एवढी आहे. ते ओबीसीवाले काही म्हणू देत. त्याच्यात पुन्हा 14 ऑक्टोबरची सभा झाली 2023ची. मी सुद्धा त्या ठिकाणी 15 किलोमीटर चालत गेलो होतो उन्हातानात. इतकं दुरून लोक आले होते आणि प्रचंड जनसमुदाय होता. म्हणजे तेव्हा 1.5 कोटी वगैरे असा आकडा सांगितला होता. म्हणजे अत्युच्च क्षण येऊन गेला तो. पहिलं उपोषण सुटल्यानंतर जास्तीत जास्त दुसरं उपोषण सुरू होईपर्यंतच होतं, ज्या वेळेला न्यायमूर्ती तिथे गेले होते. या आंदोलनाचा पीक पॉईंट ज्याला म्हणतात, अत्युच्च यशाचा बिंदू तिथेच होता. त्याच्यानंतर या आंदोलनाची फक्त राजकीयकरण झालं. या आंदोलनात फक्त शब्दाचे बुडबुडे सोडण्यात आले आणि या आंदोलनातून मराठा समाजाला झुलवण्याचं आणि वेठीला धरण्याचं फक्त काम झालेलं आहे. पुढे याचं यश तसं बरंही वाढलेलं नाही. तरी हे आंदोलन चालू ठेवण्याचा प्रयत्न झाला. अपयश आलं तरी त्याला यशात कन्वर्ट केलं. म्हणजे कसं की आपली मागणी काय होती की सरसकट मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं कुणबीकरण करण्याची. ती मागणी पहिल्या 40 दिवसाच्या अल्टिमेटम नंतर मंजूर होण्याची स्थिती आली होती. त्या मागणीला मंजूर होण्याच्या बाबतीत वाटाघाटी करता आल्या असत्या आणि मार्ग शोधता आला असता. भरपूर कायदेतज्ञ आहेत आपल्याकडे, सरकार आपल्या पाठीशी असल्यामुळे ते झालं असतं तेव्हा. पण ती मागणी आपण बदलून महाराष्ट्र स्तरावर सरसकट कुणबीकरणाकडे वळलो आणि त्या दिवशी मूळ मागणी आपली पाण्यात गेली आणि पुढची मागणी मंजूर होण्याची शक्यता काहीही राहिली नाही. मग सुरू होतं राजकारण आणि मग आले भुजबळ पिक्चरमध्ये. मग त्यांनी आंतरवलीच्या वेशीवरती म्हणजे पुलाखाली प्रेस कॉन्फरन्स घेतली. मग तिकडे त्यांनी चेतवाचेतवी केली. मग माजलगावला घरं जाळली, बीडला घरं जाळली. ती मराठ्यांच्या आंदोलकांनी जाळली असं माझं बिलकुल म्हणणं नाही. माझं उलट म्हणणं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा त्याशी काही संबंध नाही. पण त्या आंदोलनाच्या नावावर ते खपवलं तर आहेच. आणि ते कोणी केलं, काय केलं याच्यावरती भरपूर चर्चा आहे. जसं भुजबळ साहेबांना मंत्रालयात बसून दिसत होतं त्याच्या कार्यकर्त्याचं घर जळत होतं ते. ह्या गोष्टीचे उत्तर अजून मिळाले नाही समाजाला. पण मूळ मुद्दा बाजूला पडला ही वस्तुस्थिती आहे ना. मग जरांगे पाटलांनी महाराष्ट्र दौरा केला. मग लायकी नसलेल्यांना काय ते तसं बोलणं झालं. त्याच्यानंतर भुजबळ आणि जरांगे पाटलांचा कलगीतुरा सुरू झाला. हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. याच्यात यश कुठेच नव्हतं. पण यशाला कसं नाव द्यायचं हे बघा तुम्ही आता. मग हे आंदोलन हे काय अधिवेशन भरवलं सरकारने. 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन भरवलं मराठ्यांना आरक्षण देण्याच्यासाठी. आणि तेव्हा सरकारने आकडेवारी डिक्लेअर केली शिंदे समितीच्या अहवालाची की आम्ही 57 लाख नोंदी शोधल्या. आता त्या नोंदी ऑलरेडी 4 पिढ्या आरक्षण घेणाऱ्यांच्याच नोंदी होत्या. त्या थोड्या लाखभर नोंदी नव्याने शोधल्या होत्या. त्या दिवशीचा आकडा असा होता. त्या मराठवाड्यात पुरताच विषय येतो ना आपला. पण 57 लाख नोंदी जरांगे पाटलांनी म्हटले की माझ्या आंदोलनामुळे शोधल्या. आणि 2 कोटी लोकांना माझ्या आंदोलनामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळाले.
म्हणजे जे आधीच्या मागण्या होत्या, जो यशाचा मुद्दा होता तो बाजूलाच पडला. यालाच यश म्हणून प्रकट करण्या तिथे प्रोजेक्ट करण्यात आलं आणि सरकारला ते पाहिजेच होतं. म्हणजे सरकार तर म्हणणारच ना, आम्ही केलं एवढं यश, मराठा समाजाची एवढी मागणी मंजूर केली आम्ही. म्हणजे सरकारने दाखवणं ही दुसरी बाजू होती. मराठा समाजाच्या आंदोलनाने म्हणणं की आमचं हे यश आहे, ते फसवेगिरी होती. त्याच्यातून मराठा समाजाला काही साध्य झालेलं नव्हतं. तसंच शिंदे साहेबांनी छत्रपतींच्या पायाजवळ शपथ घेऊन सांगितलं की मी मराठ्यांना आरक्षण देणारच. मग शिंदे साहेबांनी शब्द खरा केला की नाही केला? तर खरा केला, कारण त्यांनी आरक्षण दिलं. ते थोडी म्हणले होते मी ओबीसीतून देईल म्हणून. पण जरांगे पाटील जे म्हणत राहिले पहिल्या दिवसापासून, मी मराठ्यांना आरक्षण देणारच, कसं देत नाही कसं, म्हणजे जे चॅलेंजेस शब्द होते त्यातलं काही झालं का? पण मराठा समाजाने काय असेल ते असो, मराठा समाज एकदा विश्वास ठेवतो ना एखाद्यावर, त्याच्या मागील म्हणजे सगळं सोडून जातो. हा मराठा समाजाचा प्रामाणिकपणा असेल किंवा देवभोळेपणा असेल, व्यक्तिपूजा असेल, काय असेल ते असेल. पण असं झालेलं आहे. समाज एक आहे एवढ्यातच मराठा समाज खुश. त्यामुळे प्रश्न काय आहे की काम होत नसताना मराठा समाज माझ्या मागं येतो, ही जाणीव नेतृत्वाला जेव्हा होत राहते तेव्हा तो सातत्याने समाज मागे कसा राहील याच्यावर जाण ओततो. प्रश्न सुटणं हा बाजूला राहतो, प्रश्न पडतो. मग आता विशेष अधिवेशन घेऊन सरकारने एसीबीसी आरक्षण दिलं, पण मध्ये जी घडलेली गोष्ट आहे, 20 डिसेंबरला बीडच्या सभेमध्ये जाहीर केलं सगळे सोयरेचा आदेश लागू करा. 26 जानेवारीला त्याचा ड्राफ्ट बनला आणि शिंदे साहेबांनी 27 जानेवारीला सकाळी वाशीच्या चौकामध्ये आम्ही 16 फेब्रुवारीला याचा अंमलबजावणी करणार हे सांगितलेलं होतं. पण त्याच्याबद्दल शिंदे साहेबांनी पुढच्या काळात काहीही केलेलं नाही. मग तिथपर्यंत भाजप विरोध हा डायरेक्ट आलेला नव्हता. पण शिंदे साहेबांनी 16 फेब्रुवारीला ते केलं नाही आणि विशेष अधिवेशन घेतलं. आणि मग दरम्यानच्या काळामध्ये जरांगे पाटलांनी उपोषण केलं. तेव्हाही अल्टिमेटम पहिल्यांदा दिला होताच. तेव्हा काहीतरी असा 16 फेब्रुवारीचा का काहीतरी 14 तारखेचा अल्टिमेटम दिला होता. आणि त्यांनी मग उपोषण केलं आणि त्या उपोषणाच्या तंद्रीमध्ये त्यांनी मग थेट भाजप, भुजबळ आणि ब्राह्मणिझम याच्यावरती ताशेरे ओढले आणि तिथून सुरू होतो झगडा. म्हणजे पहिले होता फडणवीस याचा, भुजबळ आणि जरांगेंचा कलगीतुरा. त्याच्यानंतर तो कन्वर्ट झाला फडणवीस आणि भाजपच्या विरुद्ध. आणि मग असे उपोषण, अल्टिमेटम हे चालूच राहिलं. मराठा समाज फक्त आंदोलनच करतोय, हाती काही त्याच्या नवीन लागलेलं नाही आहे. आता हे मी सगळं का सांगितलं की नेतृत्व काय करतंय याच्याबद्दल समाज आकलन करून घेत नाही किंवा विश्लेषण करीत नाही. आणि मग त्यांना जे वाटेल ते करतात. प्रयोगातून विज्ञानासारखं ट्रायल अँड एरर चाललेलं आहे पहिल्यापासून. फक्त एकच वाक्य की गोरगरिबाचं कल्याण तुम्हाला बघवत नाही. तुम्ही मराठा समाज मातीत घातला, तुम्ही मराठा समाजाचं वाटोळं केलं, तुम्ही असं केलं आणि तुम्ही तसं केलं, आणि मी मात्र आरक्षण दिल्याशिवाय मरणार नाही. जीव गेला तरी चालेल पण मी आरक्षण देणार. या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळे प्रश्न समोर आहे. तर याच्यातून त्यांना लक्षात आलं आहे की समाज मागे कशामुळे येतो. त्यांनी ते केलेलं आहे. प्रश्न सुटण्याची समाजाला काही गरज नाही आहे असं त्यांना वाटत आलेलं आहे. हा झाला सामाजिक आंदोलनाचा भाग. मग जेव्हा पॉलिटिक्सचा विषय येतो, आता तुम्हाला मी ती पण एक गोष्ट सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्या आंदोलनाचं काय हे होतं. तर लोकसभेत तर काही जरांगे पाटलांनी भूमिका घेतली नव्हती भाजपला पाडा म्हणून. पण असं दाखवण्यात आलं की जरांगे पाटलांनीच हे सगळं घडवून आणलं. अरे मुळामध्ये भाजपच्या विरोधात जनमत आहे, त्याचं तुम्ही कोणी आकलनच करून घेत नाही. आणि स्वाभाविकतःच भाजपला विरोध आहे. दुसरी गोष्ट, मराठा समाजाने भाजपच्या विरोधात मतदान केलं, जास्ती प्रमाणात मतदान केलं असं आपण गृहीत धरू. मग तो मराठा फॅक्टर आहे का जरांगे फॅक्टर आहे? हा जो पत्रकारांचा किंवा पॉलिटिकल लोकांचा जो शब्दरचनेचा जो डाव असतो ना, तो डाव आपण समजून घेतला पाहिजे.
याच्यामध्ये कसंही करून एका व्यक्तीजवळ नेऊन ठेवलं की मग तिथे त्याला मॅनेज करता येतं किंवा त्याला हाताळता येतं. मराठा फॅक्टर म्हटल्यावर हाताळायचं कोणाला असा प्रश्न राहतो ना. म्हणजे लोकसभेत चाललं काय, आता मी प्रश्न विचारतो सगळ्या मराठा समाजाला आणि महाराष्ट्राला, की लोकसभेत नेमकं चाललं काय? जरांगे नावाच्या व्यक्तीचा फॅक्टर चालला का मराठा समाजाच्या मतदानाचा फॅक्टर चालला? मग तो मराठा फॅक्टर आहे ना, जसं ओबीसी फॅक्टर असतो तिथे भुजबळ फॅक्टर चालला असं म्हणता का तुम्ही? ओबीसी म्हणता ना तिथे. जसं हरियाणामध्ये तुम्ही काय म्हणले, हरियाणा समीकरण काय ते हरियाणासारखं करणार, तर तिथे म्हणले का ओबीसी फॅक्टर, तिथे व्यक्तीचं चाललं का काही? मग इथे मराठा फॅक्टर का नाही म्हणत तुम्ही त्याला? जर तुम्हाला वाटतच असेल मराठ्यांनी भाजपच्या विरोधात मत दिलं ते, पण मुळातच मला हे विश्लेषण पटत नाही की एखाद्या जातीवर तुम्ही का शिकवता. मुळात सामान्य समाज एकूण परीक्षण करतो. आताच्या याच्यामध्ये महाराष्ट्रातच फक्त भाजपच्या विरुद्ध मतदान झालं का? मग अनेक ठिकाणी भाजपच्या विरुद्ध मतदान झालं. मग ते त्यांचं या काळातलं जे एकूण राजकारणातलं जे भूमिका आहे, जे धोरणं आहे, ते केलेलं काम आहे, अँटी इन्कम्बन्सी, अशा अनेक फॅक्टर असतील ना. तर तो मराठा फॅक्टर होता, त्याला जरांगे फॅक्टर म्हटलं. दुसरी गोष्ट, तो मराठा लोकांनी जातीच्या आधारावर मतदान न करता इश्यू बेस्ड मतदान केलं असेल असं गृहीत तुम्ही धरत नाही. आणि जरांगे फॅक्टर म्हटल्यामुळे त्या व्यक्तीच्या आंदोलनाला आणि पुन्हा त्या व्यक्तीच्या वर्तनाला एक कलाटणी मिळते. मग ते सेंट्रिक होऊन जातं ना, व्यक्तिकेंद्री होऊन जातो ना विषय. आणि मग तिथून सगळे सुरू होतं की आता पुढे काय करायचं. म्हणजे लोकसभेला तर काही ॲक्टिव्ह काही ठरली नव्हती भूमिका, पण मग आता पुढे काय करायचं. तर तेव्हा प्रसन्न जोशींनी माझा एक इंटरव्ह्यू केला होता. तेव्हा मी सांगितलं होतं की मराठा समाजाची व्होट बँक बनत नव्हती, ती बनलेली दिसते एकंदरीत प्रचारावरून तरी. तर मग आता याचा उपयोग जर विधानसभेला करायचा असेल तर मग हे मॉबिलायझेशन झालं पाहिजे, याचं कन्सल्टेशन झालं पाहिजे. म्हणजे याला एकत्र ठेवून राजकीय भूमिका जाहीर झाली पाहिजे. मग जरांगे पाटलांचं आंदोलन सामाजिक होतं, त्यात काही डाऊट नाही. पण जरांगे पाटलांनी जर पक्ष केला आणि एक समावेशक भूमिका घेतली, सगळ्या गरजवंतांचं प्रतिनिधित्व केलं, तर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊ शकतं. माझं ते नक्की मत होतं आणि मी ते मांडत आलो की गरज आहे महाराष्ट्राला या पक्षांच्या दलदलीतून काढण्याची. जरांगे पाटलांच्या मागे समाज उभा आहे ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे जरांगे पाटलांनी जर सगळ्या समाजाचं नेतृत्व केलं असतं, एक समावेशक भूमिका घेतली असती, स्वाभाविकच त्याच्यात शेतकरी, मराठा, युवक सगळ्यांचं कल्याण झालंच असतं. तर नक्की महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचं सरकार आलं असतं असं मला त्यावेळेला वाटत होतं. कालपर्यंत मी तसं म्हणत होतो. परंतु जरांगे पाटलांनी पक्ष का काढला नाही? पक्ष तर काढला नाहीच, पण भाजपला टार्गेट केलं, फडणवीसांना टार्गेट केलं. म्हणजे तुम्ही राजकीय भूमिका घेणार नाही म्हणायचं आणि राजकीय पक्षाला टार्गेट करायचं. भूमिका नाही असं कसं म्हणता तुम्ही? मग राजकारणातले एका घटकावर तुम्ही जर टीका करत असाल, भले दुसऱ्या कोणाला चांगलं म्हणत नसाल, पण एका घटकावर टीका करत असाल किंवा एकाचा सुपडा साफ करायचं म्हणत असाल किंवा एकाचं एन्काउंटर करायचं म्हणत असाल, याचा अर्थ तुम्ही पॉलिटिकलच आहात. त्याच्यामुळे तुम्ही पॉलिटिकल नाही हे सांगणं काही तसंच सत्य नाही ना. ते हा पण त्यातला एक भाग आहे. तर त्यांनी पक्ष काढायला पाहिजे होता, तो काढला नाही. मग असं करता करता जुलै उजाडला. मग त्यावेळेला 13 जुलैचा अल्टिमेटम दिला शंभूराज देसाईला, काय सगळे सोयरेचा आदेश काढण्याचा. त्याच्यानंतर त्यांनी काही शंभूराज देसाई आले पण नाही बोलायला काही. 13 जुलैला ते काही त्यांनी दखल पण घेतली नाही. मग 13 ऑगस्टचा अल्टिमेटम दिला. मग पुन्हा मध्ये उपोषण केलं. आणि या सगळ्या याच्यामध्ये उपोषण मागं घेणं, अल्टिमेटम देणं हेच चाललेलं आहे वर्षभर. आणि त्यावेळेला मग मी एक पोस्ट टाकली होती, त्याची चर्चा पण झाली होती की मराठ्यांसमोर 4 पर्याय आहेत. त्यावेळेला मी म्हटलं होतं की आपल्याला कोणत्या तरी एकाच गोष्टीला ठाम राहावं लागेल. एक तर तुम्हाला महायुतीच्या विरुद्ध बोलायचं असेल तर बिलकुल बोला, महायुतीला, महाआघाडीला, काय ते महाविकास आघाडीला सोबत घ्या, त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांचं सरकार आणा. कारण शेवटी तुमच्या मताला व्हॅल्यू आहे. आणि तुमचं काम करून घ्या, समाजाचं कल्याण करा. हे शक्य नसेल तर महायुतीशी बोला, ते करत असतील तर त्यांच्या मागे उभे राहा.
तुम्हाला दोन्ही नको असतील, महायुती आणि महाआघाडी, तर तुम्ही स्वतःचं सरकार बनवा. मग तुम्हाला जगाचं कल्याण करायला पूर्ण मोकळीक राहील. पण हे तीनही मार्ग घ्यायचे नसतील तर तुम्ही अर्ध करू नका. म्हणून मी एकदा बोललो होतो की तुम्ही समाजाचाच पक्ष बनवलाय, तर तेव्हा राग आला होता. तुम्ही अर्ध करताय ना. आज सुद्धा काय करताय, भाजप आणि फडणवीसाला टार्गेट करतायत आणि त्यांना पाडायचं म्हणतायत, कोणाला आणायचं हे सांगतच नाही. मग तुम्हाला समजतं, लोकांना समजतं, लोकांना सगळं कळतं. म्हणजे तुम्ही कोणाला टार्गेट करायचं तर करा, पण मग हे डिक्लेअर करा की आम्हाला त्यांना निवडून आणायचं. म्हणजे मग त्यांना उद्या जाब विचारता येईल ना. त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी आपले त्यांच्यावरती उपकार राहतील ना. ते आता उपकार मानणार आहे का आपले? जसं लोकसभेला इतकं सहकार्य केलं, लोक आले, पाया पडले, निघून गेले. पुढे काय झालं? खासदार काय बोलतात का? मराठा समाजाचे इश्यू घेतात का ते? सांगायचा मुद्दा असा की हे अर्धवट झालेलं होतं. म्हणजे धड राजकारण नाही, धड समाजकारण नाही. जरांगे पाटील अत्युच्च स्थानावर असताना सामाजिक आंदोलन हे पुढे आणखी मोठं झालं असतं. म्हणजे आपण आर्थिक मुस्कटदाबीच्या विरुद्ध खूप मोठे आर्थिक प्रश्न हातात घेऊन अजून जनसामान्य माणसं बरोबर आले असते तर हा लढा राष्ट्रीय पण होऊ शकतो. परंतु ते न करता हे चालूच राहिलं. आणि मग मध्ये एक अजून प्रॉब्लेम झाला की इलेक्शन कधी होणार. तर अशी एक भाजपने खेळी केली की इलेक्शन कदाचित दिवाळीनंतर होईल. मग जरांगे पाटील काय आपले मुवमेंट जी आहे, आपली खेळी जाहीर करणार होते, लवकर उमेदवाराची प्रक्रिया सुरू करणार होते. पण त्यांना असं भासवण्यात आलं सरकारकडून की इलेक्शन उशिरा होणार आहे. मग जरांगे पाटील म्हणले आता आपण असं कसं डिक्लेअर करायचं, ते तर इलेक्शन उशिरा करणार आहे. म्हणजे तिथं पण त्यांचा प्रॉब्लेम झाला आणि नंतर इलेक्शन वेळेवर आलं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे जरांगे पाटलांचं इलेक्शन आणि तयारी याच्यामध्ये गॅप पडला. हा एक कारण समजून घ्या तुम्ही की जरांगे पाटलांनी मग आचारसंहिता डिक्लेअर झाली, म्हणजे इलेक्शन डिक्लेअर झालं. मग त्याच्यानंतर उमेदवार द्यायची घोषणा केली. मग ज्यांना ज्यांना उभं राहायचं त्यांनी येऊन भेटा. मग त्यांची मिटिंग केली. मग ते 800 लोक होते. आज ते शेवटी तर 3-4 हजार लोक होते ज्यांनी फॉर्म भरले. मग त्यावेळेला जरांगे पाटलांनी विचारलं की बा आपल्याला इलेक्शन लढवायचं का नाही लढवायचं. तर 5-10% लोक म्हणले नाही लढवायचं, 90% लोक म्हणले लढवायचं. स्वाभाविक आहे, ते 5-10% सुद्धा खूप महत्त्वाचे, कारण ते उमेदवार बनून आलेले सुद्धा 5-10% लोक म्हणाले नका लढू म्हणून. जे उमेदवार बनून आलेले ते तर म्हणणारच ना लढवा म्हणून, बाशिंगच बांधून आले होते ना ते झालं. त्यांचा इंटरव्ह्यू झाला. मग जनरल लोकांची मिटिंग झाली त्याच्यानंतर. तेव्हा 25,000 लोक होते तिथे. मग तेव्हाही निर्णय झाला की इलेक्शन लढवायचं. आणि त्या 2 मिटिंगा होताना पिक्चरमध्ये मुस्लिम मौलवी कोणी नव्हते किंवा भंतेची कोणी नव्हते. तो निर्णय इंडिपेंडंट म्हणजे मराठा समाजाचा निर्णय होता. मग मराठा समाजाचा निर्णय झाला होता इलेक्शन लढवायचं म्हणून, बरोबर की नाही. मग बैठक झाली, फॉर्म भरायचे सगळ्यांनी सांगण्यात आले. माझं म्हणणं तिथे स्क्रीन केलं असतं, म्हणजे तिथे छाननी केली असती आणि जे बरे दिसतात त्यातले 2-3 ठेवले असते, बाकीच्याला भरू नका म्हटलं असतं तर आणखी सोपं झालं असतं ना. दरम्यान मग अगदी शेवटच्या क्षणी ते जलील भेटले, इम्तियाज जलील त्यांना जाऊन भेटले MIMचे. आणि मग त्याच्यानंतर 2 दिवसात इथे कुठल्या तरी हॉटेलमध्ये मौलाना सज्जाद नोमानी यांची त्यांची मीटिंग झाली. मग नंतर त्यांची तिकडे आंतरवलीला पण ते गेले आणि आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर आणि काही भंतेजी आणि मौलाना आणि त्यांचे सहकारी यांच्याबरोबर त्यांची मीटिंग झाली. मीटिंगमध्ये अतिशय चांगलं रिपोर्टिंग आलं. जरांगे पाटलांना महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर, मौलाना अबुल कलाम आझाद या 3 पदव्या एकाच दिवशी मिळाल्या. साधी गोष्ट आहे की ते सज्जाद नोमानी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे धर्मप्रसारक आहेत. त्यांचं मुंबईला नेरळला मला वाटतं कुठेतरी एक मोठं स्कूल आहे, म्हणजे मोठी इन्स्टिट्यूशन आहे. तिथे ते प्रबोधनाचं धर्मप्रसाराचं काम शिकवतात लोकांना. अतिशय मोठी व्यक्ती त्यांच्यासाठी ती. आणि ते माणूस जेव्हा जरांगे पाटलांना म्हणतो की हे साक्षात गांधी आहेत, साक्षात आंबेडकर आहेत, साक्षात मौलाना अबुल कलाम आझाद आहेत,
म्हणजे त्यांचं कामच धर्मप्रसाराचं आहे. आणि बाकी बौद्ध मंडळीचं तर काही एवढं वेगळं नाही, ते तर आपल्याबरोबर असतातच, त्याचा काही विषय नाही. पण त्याच्याबद्दलही मला एक सांगावं लागेल की महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी थोडं दलितांमध्ये आणि हिंदूंमध्ये अंतर असतं. उदाहरण 2007ला मायावतींचं सरकार आलं होतं, मायावतीला खूप बहुमत मिळालं होतं. त्यावेळेला मायावती पंतप्रधान होईल असं बाकी तर केले होते. तर ते का तिला यश आलं, तर त्यांनी ब्राह्मण आणि दलितांचं सोशल इंजिनिअरिंग केलं होतं, म्हणजे उच्चवर्णीय आणि दलितांचं. तेव्हा त्यांचं स्लोगन होतं, हाती नाही ये गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे, असं. आता ते तिथे झाल्यानंतर महाराष्ट्रातही ते होईल असे विद्वान सांगायला लागले. मी तेव्हा पण सांगितलं होतं हे होणार नाही महाराष्ट्रात, कारण यांचा रिलिजन वेगळा आहे, म्हणजे धर्म वेगळा आहे. तिकडे धर्म एकच होता ना, इलेक्शनमध्ये धर्माचा प्रभाव असतो. म्हणून मला जरांगे पाटलांच्याकडे ती एकी झाली तर मी एकटाच त्या दिवशी बोललो, इंटरव्ह्यू पण दिला, पोस्ट पण टाकली की हे असं होणार नाही आहे. तर माझ्यावरती सगळे ट्रोल करतात मला, तुम्हाला चांगलं बघवत नाही म्हणून. पण नंतर काय झालं की समाजाने निर्णय घेतला होता इलेक्शन लढवायचं, जरांगे पाटलांनी एकट्याने तो निर्णय घेतला नव्हता. उमेदवाराला उभं केलं तुम्ही, आणि शेवटी तुम्हाला निर्णय करायचा होता की कोणता उमेदवार ठेवायचा आणि बाकीच्यांनी माघार कोणी सगळ्यांनी कशी घ्यायची. आणि अचानक सगळं आता घोषणा करणार तुम्ही तर काही मतदारसंघ पण घोषित केले की इथे आम्ही उमेदवार देणार आणि इथे आम्ही सपोर्ट करून पाडणार. आणि अचानक जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही सांगितलं की मी सगळ्या याच्यातून माघार घेतोय. अरे ज्यांनी जे उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यांनी 5-5, 10-10 लाख रुपये खर्च केले होते की आता उभं राहायचं आहे आपल्याला, प्रायमरी तयारी म्हणून पत्रकं तयार करावे लागणार, जाहीरनामा करावा लागणार, प्रचार करावा लागणार. उमेदवार काय असे अचानक थोडी उमेदवार होत असतात, त्यांना काहीतरी करावं लागलेलं होतं ना. ते सगळं त्यांचं वाया गेलं आणि ते किती दुःखी झाले असतील. समाज सगळा आशा लावून बसला होता. नाही पण असं अचानक एका रात्रीत का? हां, तर सांगतो ना. तर विषय काय आहे, मग याच्या आपल्याला कारणं शोधावी लागतील. तर कारणं पहिल्यांदा असे आहेत की आपल्या नेतृत्वाचा स्वभाव हा बोलणं एक आणि काहीच न करणं असा आहे. धरसोडीचा स्वभाव आहे हा एक विषय आहेच, पण ते धरसोडीचा स्वभाव का? कारण तो वास्तव घटक जे असतात त्याचा विचार न करता शास्त्रीय भाषेवर त्याचा निर्णय झालेला नसतो. म्हणून ते निर्णय बदलत राहावा लागतो किंवा त्यांना वेळ मारून न्यावी लागते. त्यांचं असं कन्फर्म काहीच नसतं, कारण त्याला काही लॉजिक नसतं, त्याला काही सत्य घटनांचा आधार नसतो किंवा अभ्यासपूर्वक त्यांचा एखादा शब्द बाहेर येत नाही, त्यांचा एखादा निर्णय अभ्यासपूर्वक येत नाही. म्हणून हा नेतृत्वाचा एक मर्यादेचा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्याला निवडणुका लढवायच्या की नाही लढवायचा हा निर्णय 3 महिने आधी व्हायला पाहिजे होता. पण मुळात हे होतं की निवडणूक लढवणं खरंच मराठा समाजासाठी गरजेचं नाही. एकदा हे 3 कारणं सांगतो मी, मग आपण त्याच्यात पुढे येऊ. की मुद्दा असा आहे की पहिल्यांदा नेतृत्वाचा जो स्वभाव आहे, त्यांचं जे भविष्याचं आकलन आहे त्याचं कुठेतरी उणीव जाणवते. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे शास्त्रीय अभ्यासाचा पाया नसल्यामुळे किंवा त्यांना अभ्यास करून सल्ला देणाऱ्यांचं सहकारी नसल्यामुळे त्यांचं जे शब्द असतात किंवा जे शब्द उच्चारतात त्याला काही पाठबळ नसतं. तिसरी गोष्ट, त्यांनी ॲडव्हान्स निर्णय घेणं, म्हणजे वेळेत निर्णय घेऊन तयारी करणं. तर तयारीचा दुसरा भाग येतो. निवडणूक म्हणलं की त्याला सगळ्या गोष्टीची तयारी लागते, म्हणजे मतदारसंघाची माहिती लागते, बूथ मॅनेजमेंट लागते, पत्रकं लागतं, जाहीरनामा लागतो, यंत्रणा लागते, पैसा लागतो, सगळं लागतं त्याला. ती तयारी कोणतीच त्यांच्या उमेदवाराची नव्हती, जरांगे पाटलांची पण नव्हती. आणि तात्कालिक काय कारण आहे हे तुम्हाला विचारायचं आहे. मुळामध्ये असं आहे की जरांगे पाटलांचं जे प्लॅनिंग होतं किंवा उमेदवार उभे करण्याचा जो विषय होता तो सगळा इंडिपेंडंट मराठ्यांचा विषय होता, तो निर्णयच मराठ्यांचा होता. हे ट्विस्ट आलं होतं मध्येच मौलाना सज्जाद नोमानी आणि भंतेजींचं, आणि त्यांनी यादी दिली की नाही. तर मला हे माहिती आहे की त्याचे इंटरव्ह्यूज पण प्रसिद्ध झालेले आहेत की मौलाना म्हटले आम्ही 25 लोकांची नावं दिली होती, पण त्यांनी तीच नावं महाविकास आघाडीकडे पण दिलेली होती. नंतर आनंदराज आंबेडकर म्हणले की मी 12 लोकांची नावं दिली होती,
मुळात त्यांनी नावं देणं न देणं हा काही निकषच नव्हता निर्णय घेण्याचा. त्यामुळे ते काही पटण्यासारखं वाटत नाही की त्यांनी नावं दिली नाही. मुळात जरांगे पाटलांना 2 मर्यादा लक्षात आल्या. एक म्हणजे त्यांनी उमेदवारांना सांगितलं की तुम्ही बैठक घेऊन ठरवा एक कोण राहील, आणि उमेदवार तसं ठरवू शकले नव्हते. मग जरांगे पाटलांना परस्पर ते करायचं होतं की बुवा तुम्ही ठरवा बाबा उमेदवार, ते ठरवू शकले नाही. मग जरांगे पाटील एकाचं नाव सुचवू शकत नव्हते, कारण बाकीच्यांनी नाही ऐकलं तर देवत्व संपतं ना. मग तिथे एक उमेदवार ठरवता न येणं ही मर्यादा त्यांना उशिरा लक्षात आली का, हा पण त्यातला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, तयारी कोणतीच नव्हती. मग असं मध्येच ते वकील आशिम सरोदे वकील त्यांना भेटले. मग त्यांनी जाणीव करून दिली की 5-10 उमेदवार निवडून येईन, तुमचा काय फायदा होणार नाही, तुम्ही असं अर्धवट काम करू नका. आणि त्यामुळे एकूण जे परिस्थिती अशी निर्माण झाली की जरांगे पाटलांचा जो आत्मविश्वास होता की या निवडणुकीत मी प्रभावी राहील, तर तसं काही होणार नाही असं त्यांना रिअलाईज झालं, म्हणजे त्यांना लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी घोषणा केली. मग आता घोषणा माझी कशी पवित्र आहे हे सांगायचं असेल तर 2 त्याला गोष्टी असतात. एक तर लोकांना भावनिक करणं, नाही तर असं काही कारण देणं की ते माझ्या कक्षेबाहेरचं होतं. तर भावनिक करण्याचा तर तुम्ही प्रयत्न पाहिलेला आहे. अश्रू आलेत आणि सगळं समाजाच्या कल्याणाचे विषय आले, सगळे विषय आले. आणि माझ्या कक्षेबाहेर म्हणजे दुसऱ्या ज्यांना मी बरोबर घेणार होतो त्यांना ते काही आले नाही बुवा आपल्या बरोबर. आता तुम्हाला 4 दिवस आधी कळत नव्हतं का ते बरोबर येणार आहेत की नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की एका जातीच्या आधारावर निवडणूक लढवता येत नाही, हे काय फार म्हणजे काय त्याला द्रष्ट्या माणसाचं वाक्य थोडीच आहे. हे 3 महिने आधी पण माहिती होतं, पण तेव्हा तर तुम्ही सुपडा साप आणि एन्काउंटरच्या गोष्टी करत होते. म्हणजे काय आहे ते नेमकं. तर माझं असं मत आहे की मराठवाडा पातळीवरती जरांगे पाटलांच्या मागे एवढं पाठबळ होतं की 5-25 मतदारसंघात त्यांचा प्रभाव राहिला असता. नाही असं नाही म्हणतायत, परंतु तिथे ऑलरेडी 2 मराठा उमेदवार आहेत, तर तिसराही मराठा आला असता, कोणी निवडून आला असतं. पण जरांगे पाटलाचा उमेदवार जर निवडून नाही आले तर काय, याची त्यांना कदाचित धास्ती वाटली असेल. हे कारण काही असो, होमवर्क कमी पडला, गृहपाठ कमी पडला, तयारी कमी पडली, यशाची भीती, अपयशाची भीती वाटली, हेच त्याची कारण आहेत. वस्तुस्थिती हीच आहे. बरं. तर आता म्हणजे खरं तर आपण निवडणूक लढवणं खरंच गरजेचं होतं का मराठा समाजाने? हे पहा, मराठा समाजाने निवडणूक लढवली पाहिजे होती का नाही पाहिजे होती का, त्याचं उत्तर तुम्ही आज नाही देऊ शकत. आज तुम्ही जर म्हटलं अचानक की मराठ्यांची तयारी नसताना कशी निवडणूक लढवली पाहिजे, पण मग एवढी आपल्याकडे शक्ती होती की आपण 3 महिने 4 महिने 6 महिने आधी पण निवडणुकीची तयारी करू शकत होतो. मी त्याचं उलटं उत्तर देईल की महाराष्ट्राला अशा एका पर्यायाची गरज होती की नव्हती. तर महाराष्ट्राला पर्यायाची गरज होती. बरोबर. मग महाराष्ट्रात पर्याय देण्याची जबाबदारी कोणाची? जो प्रमुख समाज आहे त्याचीच जबाबदारी आहे ना. मग आपल्याला एवढं मोठं महान नेतृत्व लाभलं, ज्याला 1.5 कोटी लोक ऐकायला येतात, नारायणगडावर कोटी लोक येतात, त्यांच्याकडूनच ही अपेक्षा असणार ना की तुम्ही महाराष्ट्रात पर्याय द्या. बरोबर. बरं, मी आधीपासून सांगत होतो निवडणुकीत सामील होण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे बाळ ठाकरे मॉडेल आहे किंवा एक केजरीवाल मॉडेल आहे. तुम्हाला स्वतःला नसेल मंत्री व्हायचं, आमदार व्हायचं तर ठीक आहे, तुम्ही कंट्रोलर व्हा. बरं. तुम्ही शक्ती मॉबिलाइज करा आणि महाराष्ट्रात सर्वसमावेशक भूमिका घेतली तर लोक मागे येतात. जरांगे पाटलांना नशिबाने तशी साथ मिळालेली समाजाची की ते काही जातीचे पलीकडे जाऊन विचार करतात असं मानतात त्यांना लोक. तर महाराष्ट्राला निवडणूक लढविण्याची गरज होती, महाराष्ट्रात पर्याय निर्माण करण्याची गरज होती, आणि असा पर्याय निर्माण केला गेला असता तर महाराष्ट्राचं कल्याणच झालं असतं. ही वस्तुस्थिती आहे. आता मराठ्यांनी आता आजच्या घडीला निवडणूक लढवावी की नाही लढवावी याचं साधं उत्तर आहे की अर्ध करू नये. मी आधीपासूनच सांगतो, या निवडणुकीत काय मिळालं असतं तर 5-25 लोक उभे केले असते, 10-5 निवडून आले असते. त्याच्याने काय म्हणजे वाईटच झालं असतं असं काही नाही. 5-10 लोक आपले तिथे प्रतिनिधी ओरडायला तर गेलेच असते, पण आधी तुम्ही निवडणूक लढवायची सगळी तयारी केली आणि ऐनवेळी माघार घेतली, हे चुकीचं आहे हा सांगण्याचा मुद्दा आहे. निवडणूक का नाही लढवली हा जाब नाही विचारत आपण त्यांना.
बरं, अर्थातच आता यामध्ये तुम्ही जसा उल्लेख केला की धर्मगुरू, मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी असतील, काही बौद्ध धर्मगुरू भंतेजे असतील, राजरत्न आंबेडकर साहेब असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन एक पत्रकार परिषदही घेतली होती आणि महाराष्ट्रामध्ये आता काहीतरी मोठं परिवर्तन होईल अशी शक्यता देखील निर्माण झालेली होती. परंतु असं असताना अगदी काहीच दिवसांमध्ये हे मुस्लिम, मराठा, बौद्ध किंवा दलित आपण म्हणू शकतो, हा जो फॉर्म्युला होता किंवा ही जी युती होती, ही युती का फिसकटली? तुम्हाला त्याचे काय कारणं वाटतात? नाही, ती युती झालीच नव्हती पहिली गोष्ट. पण ज्या दिवशी जरांगे पाटील संभाजीनगरला स्वतः येऊन मौलाना सज्जाद नोमानी यांना भेटले, त्याच दिवशी मी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि NDTVवर माझा इंटरव्ह्यू प्रकाशित झाला त्याच्याबद्दल. मी जाहीर पोस्ट पण केली होती. त्यात मी असं म्हटलं होतं की तुमचा स्वभाव आहे ना की मला आंतरवालीलाच येऊन भेटलं पाहिजे. अगदी मुख्यमंत्र्यांनी आंतरवालीलाच आलं पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांनी आंतरवालीलाच आलं पाहिजे, शरद पवार सुद्धा आंतरवालीलाच येतात, ठाकरे बंधू येतात, सगळे म्हणजे आंतरवाली हे सॅक्रोसॅन्ट झालेलं आहे. मग तुम्ही अपवाद केला की तुम्ही स्वतः जाऊन नोमानी साहेबांना भेटले. ते मला काही आवडलं नव्हतं, मला ती तडजोड वाटली होती. आणि याच्या मागे माझं काही तर्क आहेत. म्हणजे मुसलमान समाजाची मतदान करण्याची एक प्रक्रिया आहे, एक मानसिकता आहे, एक कार्यपद्धती आहे. शेषराव मोरे नावाचे एक प्रथितीय मोठे लेखक आहेत, विचारवंत आहेत. त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली, आपल्या नांदेडचेच आहेत ते, मुस्लिम मनाचा शोध आणि 4 खलिफांचा सुवर्णकाळ. ही 2 पुस्तकं तर सगळ्या लोकांनी वाचलीच पाहिजे. त्यांनी मुसलमानांचा स्वभाव काय याच्याबद्दल खूप विस्तृत विवेचन केलं. त्यांचं 4 खलिफाचा सुवर्णकाळ हे खूप इंटरनॅशनल ख्यातीचं पुस्तक आहे. तर सांगायचा मुद्दा असा की मुसलमानांचं मतदान करण्याची जी प्रक्रिया असते ना, ती असं जरांगे पाटील ज्या पद्धतीने विचार करतात तशी नसते. त्यांना उमेदवार द्या म्हटलं तर ते उमेदवाराची नावं दिली होती त्यांनी, किंवा ते देऊ शकतात. पण तेव्हा तर फॉर्म भरायची डेट निघून गेली होती ना. जेव्हा सज्जाद नोमानी साहेब तिथे गेले तेव्हा फॉर्म भरायची डेट निघून गेल्यावर तिथे काय उमेदवाराची यादी देणार? हे लक्षात घेण्यासारखं आहे की नाही सर? बरोबर. यादी आली नाही म्हणून मी माघार घेतो, याला काय मतलब आहे का काही? आता दुसरी गोष्ट अशी की त्यांची कसं काम करतात ते निवडणुकीमध्ये, तर 2-3 दिवस आधीपर्यंत त्यांचा निर्णय होतो आणि त्यांचा निर्णय मतदारसंघनिहाय होतो, सरसकट होत नाही. मग त्यांचे निकष काय असतो की मुसलमान उमेदवार निवडून येण्यासारखा असेल तर तोच त्यांना निवडून आणायचा असतो. आणि तो कोणत्याही पक्षाचा चालतो, म्हणजे MIMचा, समाजवादी पार्टीचा आणि काँग्रेस, तत्सम कोणत्याही सेक्युलर पार्टीचं चालतं. भाजपचा जर मुसलमान उमेदवार असेल तर तेव्हा त्यांच्याकडं चॉईस असतो, म्हणजे ते त्याला सरधोपट देतीलच मत असं काही नाही. कारण त्यांचा दुसरा निकष असतो भाजपला पराभूत करणे, म्हणून ते सरसकट निर्णय कधीच करत नाही. आणि तो त्यांचा 2-3 दिवस आधी एक फतवा निघतो आणि ते जगजाहीर आहे. त्यांचे कोणतेही अनुयायी हेच सांगतात की तिकडून आलं की आम्ही आदेश पाळतो. आता ते कसं यांना देणार यादी आणि ते कसं यांच्याबरोबर राहणार? ते कॉम्प्रोमाइज अशाच ठिकाणी करू शकतात जे त्यांच्या निकषात बसतं. जरांगे पाटलांचं ऐकून थोडी ते करणार. सामान्य मुसलमान समाज मराठा समाजाबरोबर आहे, त्यात काही शंका नाही. पण जेव्हा इलेक्शनमध्ये व्होटिंगचा पॅटर्न ठरतो तेव्हा त्यांचा निर्णय घेणारा मार्ग जो आहे तो वेगळा आहे. तो काय असा जरांगे पाटलांच्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे त्यांनी याच्यातून माघार घेतली किंवा बाजूला झाले हे काही वस्तुस्थिती, याच्यात काही वेगळं काही नाही. आणि ते कुठे त्यांच्याबरोबर असं ठरलं होतं मतदारसंघनिहाय, असं काही ठरलंही नव्हतं. आता राहिला प्रश्न आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकरांचा. तर त्यांच्यामध्ये बौद्ध जे आहेत ते तर प्रकाश आंबेडकरांबरोबर जातात. त्यांच्या व्यक्तिगत 2-5 सीट पुरता जर विषय असता तर कदाचित त्यांना मराठा समाजाने तेवढ्यापुरतं मतदान केलं असतं, कारण मराठा समाज काही रिझर्व्ह जागेवर उभं राहत नाही. त्यामुळे तेवढ्यापुरतं जरांगे म्हटले तर सहकार्य केलंही असतं. पण ते काही फार प्रभावी अजून प्रस्थापित नेते झालेले नाही आहेत, म्हणजे त्या बौद्ध धर्मियांमध्ये.
प्रकाश आंबेडकरांचाच तिथे आजही जास्ती प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या हातातही काही निर्णय घेणं असं नव्हतं. पण मुख्य जे आहे म्हणजे महाराष्ट्रात हा साधा प्रश्न आहे की नाही हो, की ज्या दिवशी यादी देण्याचा विषय होता किंवा त्यांची जी एकत्र बैठक झाली त्या दिवसानंतर फॉर्म भरण्याचा विषय कुठे होता? तर जे भरलेले फॉर्म आहे त्यातलेच नावं द्यायची, त्यातले नावं निवडायची. हां, तर ते त्यांनी ते दिले होते असं त्यांनी स्वतः आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं. नंतर मुळामध्ये मराठा समाजाचं आणि यांचं रिझर्व जागांचा विषय आहे, तर त्यात मराठ्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. 2-4 सीटवर मतदान दिलं असतं. मुस्लिमांचं आणि मराठ्यांचं एक मत होऊ शकत नाही, कारण त्यांचा व्होटिंग पॅटर्न वेगळा असतो, यांचा व्होटिंग पॅटर्न वेगळा असतो. त्यामुळे ते म्हणजे जी युती होण्यासारखीच नव्हती, ते अपेक्षा करणं त्याला काही आधार नाही ना त्या गोष्टीला. आणि त्यात काही लपवालपवी नाही आहे, म्हणजे सज्जाद नोमानीकडून काही लपवालपवी नाही आहे. त्यांचं ठरलेलं आहे ते काय करायचं ते. त्यांचे 2 व्हिडिओ जरी ऐकले तर कळतं ते काय म्हणतात ते. अर्थातच आता या सगळ्या गोष्टींमधून एवढं तर कळालं की जरांगे पाटलांनी माघार घेतली, मुस्लिम मराठा दलित ही युती फिसकटली. निवडणूक लढवणं आणि महाराष्ट्राला पर्याय देणं गरजेचं होतं, परंतु आता ती चर्चेची वेळ निघून गेली आहे. आता सगळ्यात शेवटी मुद्दा हा उरतो की जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यांनी आता कुणाला पाडा किंवा कुणाला मतदान करा हे ठरवलेलं नाही आहे. आणि त्यामुळे आता मराठा समाजाची एक मतदार म्हणून भूमिका काय असेल किंवा मराठ्यांचं मत कुणाला, महायुतीला की महाविकास आघाडीला, अर्थातच याच्यामध्ये तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे हे सगळे पर्याय जरी अस्तित्वात असले तरी महाराष्ट्र मतदान साधारणतः म्हणजे महाराष्ट्राची जर आपण भूमिका बघितली तर ती साधारणतः अशी आहे की कुठल्या तरी 2 महत्त्वाच्या आघाडी युतींमध्ये मतदान होत असतं. अर्थात तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे काही मतं घेतीलच, याबद्दल काही वाद नाही. त्यांचा जिथे जिथे प्रभाव असेल किंवा व्यक्ती जसा त्या मतदारसंघात असेल. परंतु अर्थात या दोघांपैकी एकाला मराठा समाजाला निवडण्याची वेळ जर आली तर मराठ्यांचं मत कुणाला? नाही, वस्तुस्थिती आहे तुम्ही जसं म्हणाले की फाईट जी होणार आहे ती महायुतीचे उमेदवार आणि महाआघाडीचे, महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यामध्येच बहुतांश ठिकाणी फाईट होणार आहे. काय 10% कमी जागांवरती वेगळा फॅक्टर तिथे आहे, नाही असं नाही. पण आपल्याला हे लक्षात घेताना आपण जरांगे पाटलांचं जे MMD समीकरण तुम्ही म्हणता मराठा मुस्लिम दलितांचं, तर ते मराठा मुस्लिम बौद्धांचं समीकरण आहे, त्याला MMB म्हटलं पाहिजे. तर ते चाललं असतं की नाही किंवा ते चालण्याचा मार्ग काय, मग आपल्याला महाविकास आघाडीचं आणि त्यांचं काय जुळतं ते लक्षात येईल. म्हणजे मराठा समाजामध्ये एक असा म्हणजे विचार आहे, ते आपल्याला समजून घ्यावं लागेल की मराठा समाज विचार काय करतो. आणि हे नाकारता येत नाही की मराठा समाजाचं जे मानसिकता आहे ती अशीच आहे की आपल्यावरती अन्याय करणारा जो एक घटक आहे तो उच्चभ्रू वर्ग आहे. म्हणजे जसं बाबासाहेब आंबेडकरांची थिअरी होती की अन्याय उच्चवर्णीय करतात, तर कोणत्याही अन्यायग्रस्त माणसाला नेहमी असंच वाटतं की अन्याय उच्चवर्णीय करतो. म्हणजे त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे. आणि मग आता मराठा समाज अन्यायग्रस्त आहे ना, तर मग त्याला नाव कोणाला ठेवावं लागेल, तर त्याला उच्चवर्णीयालाच नाव ठेवावं लागेल. उच्चवर्णीय कोण? मग ब्राह्मण आहे, मारवाडी आहे, गुजराती आहे, जो प्रगत घटक आहे, ज्याला म्हणजे जो स्थिर स्थावर असा प्रगत घटक आहे, त्यालाच नाव ठेवणार ना आपण. म्हणजे शोषक येतो असं ते एक चित्र डोळ्यासमोर येतं. मग याच्यामध्ये वाढ काय झाली, तर मराठा समाजातले प्रस्थापित सुद्धा ते उच्चवर्णीयांचा पार्ट बनले. मग मराठ्यांचा राग कोणावर आहे, तर उच्चवर्णीय जे ब्राह्मण, मारवाडी, गुजराती, नंतर प्रगत उद्योगपती आणि राजकारणातले प्रस्थापित मराठा. मग त्यात अधिकारी वकील नाही, म्हणजे फक्त राजकारणातले प्रस्थापित राजकारण. म्हणजे कारण हे गरज बनत आहेत ना. मग ते सगळे विलन आहेत. आणि स्वाभाविकतः याच्यामध्ये आता फडणवीस इथे आहेत ते उच्चवर्णीयांचे प्रतिनिधित्व करायला. म्हणजे शरद पवार पण त्याचे प्रतिनिधी आहेतच, हे आपल्याला विचारता येणार नाही. त्याचं कोण प्रतिनिधी नाही आहे? अजितदादा पण त्यांचेच प्रतिनिधी आहेत, एकनाथ शिंदे सुद्धा त्यांचेच प्रतिनिधी आहेत. पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील किंवा उद्धव ठाकरे असतील,
हे काय सगळे हे त्याच घटकातले आहेत ना, प्रस्थापित उच्चवर्णीयातलेच झाले ना हे सगळे. पण मराठा समाजाचा स्वभाव काय आहे, मागच्या 25 वर्षात जे सेवा संघ आणि शिवधर्म किंवा संभाजी ब्रिगेड यांच्या माध्यमातून की अन्याय ब्राह्मणांनी केलेला आहे. त्यामुळे स्वाभाविक पहिल्यांदा टार्गेटवर येतो ब्राह्मण आणि भाजप आणि RSS. आणि त्या टार्गेटवर येत असल्यामुळे तर आपल्याला मराठा मुस्लिम दलितांचं एक स्वप्न पडत राहतं ना. म्हणजे त्यांना विरोध करणारे घटक जे उरतात मराठ्यांशिवाय ते मुस्लिम आणि दलितच उरतात. बाबासाहेबांचे अनुयायी आणि मुस्लिम लोक उरतात, म्हणून आपल्याला ते नॅचरल मित्र वाटायला लागतात. आता मराठा समाजाचे जर खोलात जाऊन विचार केला तर दुर्दैवाने म्हणेन मी की ते नॅचरल मित्र नाही आहे. म्हणजे कारण मराठा समाजाचा स्वभाव राजकीय स्वार्थापुरता किंवा समीकरणापुरता आपण त्यांचा विचार करतो, पण आपल्याला ते नॅचरली बरोबर यावेळी वाटतात का, ह्याचं परीक्षण केलं पाहिजे ना. बरोबर. म्हणजे सज्जाद नोमानीची आणि जरांगे पाटलांची भेट झाली तर अर्धे अधिक मराठ्यांच्या कपाळावर आठे आले होते. त्यात काय मी एकटाच थोडी होतो. माझं तर राजकीय कारण होतं, माझं काही जात म्हणून किंवा धर्म म्हणून नव्हतं. पण ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे तर जरांगे पाटलांना मराठा मुस्लिम दलित हे युती करण्याची एक संधी होती, पण त्यांना सेक्युलर पार्टी स्थापित केल्यानंतर असे धोरणं राबवायची की ज्यात दलितांना पण वाटा मिळेल आणि मुस्लिमांना पण वाटा मिळेल, आणि मग ते एकत्र येऊन नक्की समीकरण बनलं असतं. असं संघटनात्मक आणि इनफॉर्मल समीकरण ते बनणार नाही, कारण त्यांना प्रतिनिधित्व पाहिजे. आता मराठ्यांचा प्रश्न त्यांच्यापेक्षा उलटा का होतो ते सांगतो. मुस्लिमांना काय पाहिजे, इलेक्शनमध्ये प्रतिनिधित्व पाहिजे. दलितांना काय पाहिजे, इलेक्शनमध्ये प्रतिनिधित्व पाहिजे. त्यांना प्रस्थापित दलित नको असं ते म्हणतात का, प्रस्थापित मुस्लिम नको असं मुस्लिम म्हणतात का. आम्ही हिंदूंमधलेच प्रस्थापितांना नाकारतो, ते त्यांच्यामधलं कोणीही स्वीकारतात. म्हणजे त्यांचा निकष मुस्लिम किंवा बौद्ध असा असतो. आमचा निकष हिंदूंमध्ये 2 गट आहेत, प्रस्थापित आणि गरजवंत. म्हणजे तिथे तर आपलं त्यांच्याशी जुळत नाही. दुसरी गोष्ट तर सांगायचं तात्पर्य काय की मराठा जे विचार करतो ते प्रस्थापितांच्या विरुद्ध विचार करतो, आणि मुस्लिम आणि बौद्ध जे विचार करतात त्यांच्यामध्ये प्रस्थापित विस्थापित आता काही घटक नाही आहे, ते त्यांचं प्रतिनिधित्व मागतात. आणि मराठा समाजाचं प्रतिनिधित्व प्रचंड आहे ना, 150 ते आसपास तर आमदार निवडून येतात. मग मराठा त्या दृष्टीने वंचित नाही आहे ज्या दृष्टीने बौद्ध आणि मुसलमान वंचित ठरतात. म्हणजे मराठ्यांचे जे कारण आहेत ते कारण मुस्लिम आणि बौद्धांशी जुळत नाहीत. हा निकष तुम्ही लक्षात, हा बारकावा लक्षात घ्या. मग मराठ्यांच्या वंचितपणाचे जे कारण आहेत, शोषितपणाचे जे कारण आहेत ते कोणाशी जुळतात, तर ते इतर सगळ्या हिंदू समाजात ओबीसी वगैरे सगळे घटक आहे त्यांच्याशी जुळतात. बरोबर की नाही. म्हणजे नैसर्गिक युती त्यांची ज्या कारणं आहेत, प्रस्थापित विरुद्ध शोषित, तर शोषित गट सुद्धा आपल्याला प्रतिनिधित्वाचा प्रश्न नाही आहे मराठ्यांचा शोषित जे आर्थिक धोरणं राबवली गेली सरकारकडून त्याचा आपला झगडा आहे, आपला प्रतिनिधित्वाचा झगडा नाही आहे. म्हणजे आपलं म्हणून मुस्लिम आणि बौद्धांशी जुळत नाही. मग आपला झगडा जो आहे आर्थिक प्रश्नांचा, आपण शोषित कशामुळे झालो, तर सरकारने चुकीची धोरणं राबवली त्याच्यामुळे झालो, आणि मग आपलं दुखणं आणि इतर सगळ्या हिंदू समाजाचं दुखणं सारखं होतं. आणि त्याच्यामुळे आपलं जे सेक्युलर पार्टी करायचा जो विषय होता मुस्लिम दलित आणि मराठा, हे प्रॅक्टिकली घडत नाही. आणि दुसरी गोष्ट, हाच अजेंडा अगदी जवळपास फरकाने शरद पवार राबवतात किंवा काँग्रेस पक्ष राबवतो. म्हणजे आतापर्यंत दलितांची मतं मुस्लिमांची मतं तर याच घटकांना जात होती. आता आघाडी म्हणजे यांचं प्रकाश आंबेडकरांचा आपल्या महाराष्ट्रात पर्याय असल्यामुळे समजा काही जात नसतील, पण बरेच जातात. तरी मोठ्या प्रमाणात दलितांची मतं सेक्युलर पार्टीजला मिळतात आणि मुसलमानाचे ते एक गठ्ठा मिळतात. बरोबर आहे. मग आता जेव्हा विषय येतो की मराठा समाजाला जरांगे पाटलांनी सेक्युलर पर्याय दिला नाही, तर मग असा जो समाज आहे
तो समाज त्याच्या जवळपासची पार्टीचा विचार करतो. मग शरद पवार, काँग्रेस आणि महाविकास आघाडी त्यांना एक पर्याय दिसतो. म्हणजे कोणता? तर प्रस्थापितांच्या विरुद्ध बोलणारा. पण असं आहे का प्रॅक्टिकली? शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि अगदी वडेट्टीवार आणि नाना पटोले हे सगळे प्रस्थापितांचे प्रतिनिधी आहेत ना आता. म्हणजे दुखणं इथे लक्षात घ्या की मराठा समाज जसं जरांगे पाटील म्हणतात तसं असं नाही ना मतदान करणार एका व्यक्तीच्या, भाजपच्या, किंवा त्यांचे दुखणे जे आहेत ते इतर समाजासारखेच आहेत, मेनस्ट्रीम सोसायटी सारखेच आहेत आणि ते आर्थिक धोरणाने त्रासलेले लोक आहेत. त्यामुळे मराठा हा एक जात म्हणून मतदान करण्याच्या ऐवजी समान बिंदू असलेले लोक ज्या पद्धतीने मतदान करणार त्या पद्धतीनेच तो मतदान करतो. मग मतदान कशावर होईल, म्हणजे कोणाला व्हावं हे तर मी सांगू शकणार नाही की महाविकास आघाडीलाच मतदान करावं असं मी तर म्हणू शकणार नाही, भाजपला आणि महायुतीलाच मतदान करावं असंही मी म्हणू शकणार नाही, कारण ते आपलं काम नाही आहे. पण मी म्हणेल की मराठा समाज काय विचार करेल, तर तो नक्की प्रस्थापितांच्या विरुद्ध मतदान करील, कारण अन्याय झालेला आहे. पण अन्याय काय झालेला आहे? मग शेतीचे प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे, रोजगाराचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहे आणि आरक्षणाचा पण प्रश्न आहे. एकूण काय तर दारिद्र्य, विषमता, बेरोजगारी, असे महागाई, असे प्रश्न आहेत ना सगळे. महागाई, दारिद्र्य, विषमता, बेरोजगारी याच्या पलीकडे आणि शेती याच्या पलीकडे प्रश्न नाही आहेत. पण हे प्रश्न जे आहेत ह्या प्रश्नांच्या निकषावर समाज विचार करील. केवळ मराठा म्हणून एखाद्या पक्षाच्या विरुद्ध विचार नाही करणार. आणि हा विचार तर सगळ्याच निवडणुकीत केला जातो, हा विचार कधी केला जात नाही. त्यामुळे मी आधीपासून सांगतोय की मेनस्ट्रीम समाज जो आहे या राज्यातला त्याच्यात शोषित आणि शोषक आहेत, पण शोषित समाज हा त्या परिप्रेक्ष्यामध्येच विचार करतो की आपल्यावर अन्याय कोणत्या प्रकारचा होतो, त्याचं परिमार्जन कोणत्या पक्षाकडून होणार आहे हे तो अनुभवाने ठरवतो आणि दर 5 वर्षाला वेगळं असू शकतं. तसं आता सरकारच्यावर राग असेल तर ते सरकारला नाही मतदान करणार. समजा सरकारच्या काही योजना चांगल्या असतील तर ते करतील. त्यांना महाविकास आघाडीचे कोणते गोष्टी आवडत असतील तर ते त्यांना मतदान करतील. किंवा त्यांना भरोसा नसेल की हे तर काय आपल्याला देणारे नाही कारण यांनी 60 वर्ष राज्य केलेलं आहे, तर कदाचित ते करणार नाही. पण मराठा आहे म्हणून ब्राह्मणांना मतदान करणार नाही असं काही होणार नाही. तो पिंड नाही महाराष्ट्रीयन लोकांचं. किंवा ओबीसीचं पण मी तुम्हाला सांगतो. आता मेजॉरिटी मी आधी पण सांगितलं होतं की मेजॉरिटी ओबीसी हे महाविकास आघाडीलाच मतदान करतात. अगदी फडणवीसांना चॅलेंज आहे माझं, ते आजही महाविकास आघाडीलाच मतदान करतात. आणि त्यामुळे भाजप म्हणून तर म्हणतोय ओबीसी आमचा DNA आहे, मग त्याला ते वळवायचं आहे त्यांच्याकडे. पण ओबीसी सुद्धा मेन स्ट्रीम रिजनच लक्षात घेतो. म्हणजे महाराष्ट्रात शोषक कोण, सरकार कोणाचं वाईट, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं हे बघूनच मतदान केलं जातं. म्हणजे असं काही डायरेक्ट जातीचा विचार करून मतदान केलं असतं तर मराठ्यांचे 150 आमदार आलेच नसते ना, भले ते कोणत्याही पक्षात येऊ द्या. आणि आता सुद्धा भाजपने जे मॅक्झिमम मराठवाड्यात उभे केले ते काय पडणार आहेत का सगळे? आणि त्यांना काय ओबीसी मतदान करणार नाही का? मग सिम्पलेस्ट बाब आहे की सगळा समाज जो ज्याला प्रमुख प्रवाहातला समाज म्हणतात तो सार्वत्रिक विचार करतो, तो असा जात बघूनच मतदान करतो असं काही नाही. त्यामुळे जरांगे फॅक्टर असं व्यक्तिवादी फॅक्टर म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही मराठा फॅक्टर म्हणू शकले असते. पण मराठा फॅक्टर मी मान्य का करत नाही, कारण मराठा समाज हा जबाबदार समाज आहे. तो परिस्थिती बघून मतदान करतो, तो कोणत्या एका जातीविरुद्ध मतदान करणार नाही, ही वस्तुस्थिती. तसं ओबीसीवाले पण कोणत्या एका जातीविरुद्ध मतदान करणार नाही, ते पण महाराष्ट्रातला प्रमुख समाज म्हणूनच मतदान करतात. तर शोषक आणि शोषिताचं रिलेशन असू शकतं मतदान करताना, ते जरूर लक्षात घेतलं जाईल. आणि साधक बाधक विचार करून सदसद विवेक बुद्धीने सामान्य माणसं मतदान करतात, म्हणून तर महाराष्ट्र क्रमांक 1 वर राहतो ना. म्हणजे असं ते काय इट इज अर्न, ते अर्जित आहे, ते काय आयतं नाही आलेलं ना. ते संस्कृती आपल्याला परंपरा आहे ना आपल्या महाराष्ट्राला तशी. तर अर्थातच या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक मुद्द्यावरती अत्यंत सविस्तर चर्चा केलेली आहे, सविस्तर विश्लेषण आपण केलेलं आहे. जरांगे पाटलांनी माघार का घेतली,
MMD फॉर्म्युला, MMD युती का फिसकटली, ते मराठ्यांचं मत कुणाला असेल, इथपर्यंत आपण सविस्तर चर्चा केली. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच सविस्तर चर्चा ऐकण्यासाठी, विश्लेषण ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय शिवराय.